सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये वसलेल्या सोमेश्वर नावाच्या गावात श्रावण महिन्याची वेगळीच रंगत होती. घनदाट झाडी, डोंगर उतारावरून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि आकाशात जमा झालेले काळेकुट्ट ढग यांमुळे सगळा निसर्ग महादेवाच्या भक्तीत लीन झाल्यासारखा वाटत असे. या गावात 2 तरुण राहत होते, विक्रम आणि सोमनाथ. विक्रम हा गावातील धनिक सावकाराचा मुलगा होता. त्याला आपल्या संपत्तीचा, ताकदीचा आणि दानाचा मोठा अहंकार होता. याउलट सोमनाथ हा अत्यंत गरीब पण निस्सीम महादेव भक्त होता. त्याचे संपूर्ण आयुष्य शेतात काबाड कष्ट करण्यात आणि वृद्धाश्रमासारख्या स्थितीत असलेल्या आपल्या आईची सेवा करण्यात जात असे. श्रावण महिन्यातील शेवटचा आणि सर्वात पवित्र महापूजेचा सोमवार उजाडला. त्या दिवशी गावात महादेवाचा भव्य उत्सव आयोजित केला होता. स्वतःची प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी विक्रमने गावातील सर्व सुंदर फुले, दूध आणि पूजेचे साहित्य भरमसाठ पैसे देऊन आधीच खरेदी करून ठेवले, जेणेकरून दुसऱ्या कोणालाही महादेवाला अर्पण करायला काहीच उरणार नाही. सोमनाथ जेव्हा बाजारात गेला तेव्हा त्याला पूजेसाठी एक फूलही मिळाले नाही. पण डगमगून न जाता सोमनाथने ठरवले की तो डोंगराच्या शिखरावर असलेल्या दुर्गम गुप्तेश्वर मंदिरात जाईल आणि तिथल्या कड्यावर फुलणारे अतिशय दुर्मिळ असे ब्रह्मकमळ तोडून आणून महादेवाच्या चरणी अर्पण करेल. तो डोंगर चढण्याचा मार्ग अतिशय खडतर आणि धोकादायक होता. मुसळधार पाऊस पडत होता, रस्ता निसरडा झाला होता आणि विजांचा कडकडाट चालू होता. सोमनाथ एकाग्र चित्ताने ओय नमः शिवायचा जप करत कड्यावर चढत गेला. तासनतासांच्या मेहनतीनंतर त्याला ते अलौकिक ब्रह्मकमळ सापडले. ते अत्यंत जतन करून हातात घेऊन तो मंदिराच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाला. त्याचवेळी स्वतःच्या घोड्यांच्या रथातून शिखराकडे निघालेल्या विक्रमचा रथ रस्ता खचल्यामुळे दरीत कोसळला. विक्रम गाडीतून फेकला गेला आणि एका मोठ्या दगडाखाली अडकला. त्याचा पाय दगडाखाली दाबला गेला होता आणि तो वेदनेने मदतीसाठी आक्रोश करत होता. वादळ पावसाच्या भीतीमुळे त्याचे सेवक त्याला तिथेच सोडून पळून गेले होते. सोमनाथ त्या वाटेवरून जात असताना त्याने विक्रमचा आकांत ऐकला. मंदिरातील अभिषेकाची वेळ निघून जात होती. जर सोमनाथ थांबला तर त्याची वेळ निघून जाणार होती आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी पूजा अपूर्ण राहणार होती. पण सोमनाथच्या मनात विचार आला, प्रत्येक जीवात शिव वसलेला असतो, मग संकटात सापडलेल्या जीवाला सोडून केलेल्या पूजेला काय अर्थ? त्याने क्षणाचाही विलंब न करता हातातले ब्रह्मकमळ सुरक्षित बाजूला ठेवले आणि आपला सर्व जीव पणाला लावून तो प्रचंड दगड बाजूला ढकलला. रक्ताने माखलेल्या विक्रमला खांद्यावर उचलून त्याने सुरक्षित जागी आणले आणि त्याच्या जखमेवर औषधी वनस्पती बांधली. दोघे जेव्हा कसेबसे मंदिरात पोहोचले तेव्हा पूजेची अंतिम वेळ संपत आली होती. विक्रमच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्याने पुजाऱ्यांसमोर आणि गावकऱ्यांसमोर आपली चूक मान्य केली आणि म्हणाला, आज मला समजले की खरी भक्ती संपत्तीच्या प्रदर्शनात नसते, तर दुसऱ्याच्या दुःखात धावून जाण्यात असते. सोमनाथने ते निर्मळ ब्रह्मकमळ शिवलिंगावर वाहिले. त्या क्षणी पावसाची धार मंदावली आणि ढगांच्या आडून सूर्याचे एक सोनेरी किरण थेट शिवलिंगावर पडले. अहंकार गळून पडलेला विक्रमही सोमनाथच्या शेजारी महादेवाच्या चरणी लीन झाला. संकटात सापडलेल्या मानवाला मदत करणे हीच विश्वातली सर्वात मोठी पूजा आहे. हा धडा त्या श्रावण सोमवारी सर्वांच्या कायमचा लक्षात राहिला.